अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। अयोध्या, मथुरा, माया, काशी, कांची, अवंतिका अशा 7 मोक्षदायी नगरीपैकी 3 नगरींना आपण या व्हिडिओ सिरीजमध्ये भेट देणार आहोत। त्यापैकी वाराणसी विश्वेशम म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या भगवान शिवाची नगरी वाराणसीमध्ये आपलं आगमन झालेलं आहे। नमस्कार, काशी वाराणसीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज मुंबईवरून आम्ही या ठिकाणी वाराणसीला येऊन पोहोचलेलो आहोत आणि आल्यानंतर लगेचच या हॉटेलमध्ये प्रवेश केला आहे। काशीमधील वाराणसी आणि बनारस ही दोन्ही रेल्वे स्थानके भारतातील प्रमुख रेल्वे स्थानकांशी जोडलेली असून आपणास येथून थेट ट्रेन मिळू शकते। भगवान शिवाची नगरी वाराणसी 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असल्याने एक मोठे तीर्थक्षेत्र आहे। येथे वास्तव्यासाठी आपणाला धर्मशाळा आणि आपल्या बजेटप्रमाणे हॉटेल्स मिळून जातील। आमची ट्रेन साधारणतः सायंकाळी 8-8:30च्या सुमारास वाराणसी येथे पोहोचली। त्यामुळे आम्ही लागलीच हॉटेलवर चेक इन केले, फ्रेश झालो, जेवणे उरकली आणि झोपे गेलो। सकाळी जवळपास 8 वाजता आम्ही हॉटेल सोडले आणि काशीच्या गल्ल्यांमधून वाट काढत लाखो करोडो जीवांचे श्रद्धास्थान असणाऱ्या भगवान काशी विश्वनाथ मंदिराच्या दिशेने निघालो। मंदारमाला कुलिकालकाय कपालमाला कृतशेखराय दिव्यांबराय च दिगंबराय नमः शिवाय च नमः शिवाय। जटाटवी गलज्ज्वला प्रवाह पावितस्थले गले बलंबिता भुजंग तुंग मालिका। पुण्यनगरी काशीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। आताच आपण काशी विश्वनाथाचं दर्शन घेऊन बाहेर आलेलो आहोत आणि तिथून या अश्वमेध जे घाट आहे त्या घाटावर आपण आलेलो आहोत। आपण पाहू शकता या घाटाचं विहंगम असं दृश्य। या ठिकाणी गंगा नदीचं जे विशाल असं पात्र आहे ते पात्र आपण पाहू शकता। या विशाल पात्रामध्ये खूप साऱ्या होड्या आहेत ज्यांच्या साहाय्याने आपण गंगा मातेच्या पात्रात सफर करू शकता आणि येथील विविध घाटांचे दर्शन देखील घेऊ शकता। या दश अश्वमेध घाटावर सायंकाळी जगप्रसिद्ध अशी गंगा आरती होते। या गंगा आरतीमध्ये सम्मिलित होण्यासाठी आपणाला सायंकाळी 6च्या अगोदर
या घाटावर उपस्थित राहावे लागेल. दुपारी हॉटेलवर आराम करून साधारणतः 5च्या सुमारास आम्ही घाटाच्या दिशेने आरतीसाठी निघालो. आनंददायी आणि भक्तिभावयुक्त वातावरण, गंगा मातेचे शीतल सानिध्य आणि हजारो भक्तांच्या उपस्थितीत दररोज साधारणतः 6:30 ते 7:30 या वेळेत ही आरती संपन्न होते. स्वर्गीय सुखाची अनुभूती देणारी ही आरती प्रत्येकाला भावविभोर बनवते. गंगा सकल मुद मंगल मूला, सब सुख करनी हरानी सब शूला. गंगा सकल मुद मंगल मूला, सब सुख करनी हरानी सब शूला. जय जय भगीरथ नंदिनी मुनि, जय चकोर चंदी, हर नाग विबुध बंदिनी, जय जहनवालिका. जय जय भगीरथ नंदिनी मुनि, जय चकोर चंदी, हर नाग विबुध बंदिनी, जय जहनवालिका. पद सरोज राशीष शीश पर विभार, विष्णुपद सरोज राशीष शीश पर विभार. त्रिपथ गासी पुण्य राशि पाप छालिका, त्रिपथ गासी पुण्य राशि पाप छालिका. जय जय भगीरथ नंदिनी मुनि, जय चकोर चंदी, हर नाग विबुध बंदिनी, जय जहनवालिका. विमल विपुलव शिवारि शीतल त्रैतापहार, विमल विपुलव शिवारि शीतल त्रैतापहार. भावरवर विहंग तर तरंग मालिका, भावरवर विहंग तर तरंग मालिका. जय जय भगीरथ नंदिनी मुनि, जय चकोर चंदी, हर नाग विबुध बंदिनी, जय जहनवालिका. पुरजनो पूजो पहार शोभित शशि धवल धार, पुरजनो पूजो पहार शोभित शशि धवल धार. भंजन भव भार भक्ति कल्प थालिका, भंजन भव भार भक्ति कल्प थालिका. जय जय भगीरथ नंदिनी मुनि, जय चकोर चंदी, नर नाग विबुध बंदिनी, जय जहनवालिका. निज तटवसी विहंग जल थल चर पशुपतन, निज तटवसी विहंग जल थल चर पशुपतन. कीट जटिल तापस सब सरिस पालिका, कीट जटिल तापस सब सरिस पालिका. जय जय भगीरथ नंदिनी मुनि, जय चकोर चंदी, हर नाग विबुध बंदिनी, जय जहनवालिका. तुलसी तब तीर तीर सुमिरत रघुवंश वीर, तुलसी तब तीर तीर, तुलसी तब तीर तीर, तुलसी तब तीर तीर, तुलसी तब तीर तीर.
तुलसी तब तीर तीर सुमिरत रघुवंश वीर। तुलसी तब तीर तीर सुमिरत रघुवंश वीर। विचरत मति देहि मोह मय सकालिका। विचरत मति देहि मोह मय सकालिका। जय जय भगीरथ नंदिनी जय चकोर चंदी। नर नाग विबुध बंदिनी जय जानवालिका। नर नाग विबुध बंदिनी जय जानवालिका। नर नाग विबुध बंदिनी जय जानवालिका। आरती पूर्ण झाल्यावर त्याच बोटीने आम्ही काशीचे प्रसिद्ध घाट जसे 80 घाट, दशाश्वमेध घाट, नारद घाट, राजा हरिश्चंद्र घाट, मणिकर्णिका घाट आणि भगवान काशी विश्वनाथाचे प्रवेशद्वार असणारे ललिता घाट असे जवळपास 40 घाट पाहण्यासाठी आम्ही निघालो. नमस्कार, काशी विश्वनाथमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. हीच ती वाराणसीची आसी नदी. वारा आणि आसी या दोन नद्यांचा संगम. या दोन नद्या एकत्र येतात आणि म्हणून या शहराला वाराणसी असं म्हटलं जातं. या शहराच्या ठिकाणीच ही गंगा नदी आहे आणि गंगा नदीवर सायंकाळची जी आरती असते ती अत्यंत प्रसिद्ध असते. आणि ही आरती झाल्यानंतर आम्ही टोटल 84 घाट आहेत. ते 84 घाट पाहण्यासाठी निघालेलो आहोत. त्यापैकी काही मोजके घाट आम्ही पाहणार आहोत. तर आपल्यासमोर गंगा नदीचं विशाल असं पात्र आणि या पात्राला लागूनच असणारे जे घाट आहेत या घाटांचं दर्शन आपण या बोटीच्या माध्यमातून घेत आहोत. नागेंद्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय. गंगा नदीच्या विशाल अशा पात्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. या पात्रामध्ये आपण बोटिंग करत आहोत आणि 84 घाटांचं दर्शन घेत आहोत. आणि या घाटांपैकी विद्युत रोषणाईने केलेले काही घाट आपण या ठिकाणी पाहू शकता. काशी म्हणजे स्वर्गीय सुखाचा अनुभव. देवांनी यावे आणि येथे स्थायिक व्हावे असा या काशीचा महिमा. राजा दिवोदासाच्या तपाने पावन झालेली ही भूमी काशी मरणमुक्ती म्हणजे काशीमध्ये मृत्यू आल्यास जन्म मरणाच्या फेऱ्यातून मानवाची मुक्ती होते, मोक्ष प्राप्त होतो अशी या नगरीची ख्याती. नमस्कार, बोटिंग करता करता जवळपास अर्धा तास झालेला आहे आणि अर्ध्या तासामध्ये जे 40 घाट आहेत ते 40 घाटांचं दर्शन आम्ही घेत घेत पुढे पुढे चाललेलो आहोत. आणि आता जे काशीमधलं महाप्रसिद्ध असं जे घाट आहे जे मणिकरण घाट, या ठिकाणी काशीची महास्मशान असं म्हटलं जातं आणि या महास्मशानावर कधीही चिता विझत नाही. हाथ जोड़ के नमस्कार करिए. नमस्कार. काशी का महाशमशान मणिकर्णिका घाट 24 घंटा लाइट जलते रहता है. चिदानंद रूपा शिवोहम शिवोहम चिदानंद रूपा शिवोहम शिवोहम न च प्राण संज्ञो न वै पंचवायु न वा सप्तधातु न वा पंचकोश न वा पाणिपादं न चोपस्थभायु चिदानंद रूपा शिवोहम शिवोहम चिदानंद रूपा शिवोहम शिवोहम चिदानंद
घेऊन आम्ही नव्यानंच वसवलेल्या काशी विश्वनाथ कॉरिडॉरकडे निघालो. गंगेवरील ललिता घाट ते काशी विश्वनाथ मंदिर या परिसरात हे कॉरिडॉर वसवण्यात आलेले आहे. अत्यंत सुंदर आणि मनमोहक विद्युत रोषणाई, स्वच्छ सुंदर रस्ते, अत्यंत देखणे विलोभनीय असे हे कॉरिडॉर साधारणतः 5.5 एकरामध्ये वसवण्यात आलेले आहे. या कॉरिडॉरचे सौंदर्य तर पाहूनच बनते. कॉरिडॉरच्या मधोमध पुण्यश्लोक देवी अहिल्याबाई होळकर यांचा पुतळा मधोमध बसवण्यात आलेला आहे. शिवाकांत शंभो शशांकार्धमौले महेशान शूलिं जटाजूटधारिन् त्वमेको जगद्व्यापको विश्वरूप प्रसीद प्रसीद प्रभो पूर्णरूप. या कॉरिडॉरच्या आवारात एक दुर्लभ दर्शन केंद्र उभारण्यात आलेले आहे, ज्या ठिकाणी आपण VR बॉक्सच्या साहाय्याने भगवान काशी विश्वनाथचे दर्शन घेऊ शकता आणि येथील दिवसभरातील 5 आरत्यांमध्ये सम्मिलित होऊ शकता. हा अनुभव अत्यंत विस्मयकारी असून आपण प्रत्यक्षात मंदिरात उपस्थित असून या साऱ्या कृती करत आहोत अशा आभासी दुनियेत आपण स्वतःला घेऊन जात असतो. आपण येथे आलात तर हा अनुभव नक्की घ्या. नमस्कार. वाराणस्यातून विश्वेश्वर अशा काशी विश्वेश्वरामध्ये आपलं आगमन झालेलं आहे आणि दर्शन घेऊन आम्ही बाहेर या कॉरिडॉरमध्ये आलेलो आहोत. हे जे कॉरिडॉर आहे एक काशी विश्वनाथ कॉरिडॉर म्हणून ओळखलं जातं. या ठिकाणी एका बाजूला गंगा नदी आहे तर एका बाजूला भगवान काशी विश्वेश्वर विराजमान आहे. काशीला आल्यावर भगवान विश्वनाथाचे दर्शन, सायंकाळी गंगा आरती, बोटिंग सोबत घाटांचे दर्शन आणि भगवान विश्वनाथ कॉरिडॉरचे दर्शन या गोष्टी प्रामुख्याने करा. इतर अनेक विलोभनीय, मनोहारी, दैदिप्यमान अशा गोष्टी काशीमध्ये आहेतच, पण वेळेअभावी आम्ही त्या करू शकलो नाही. कदाचित भगवंताने ते बाकी ठेवले असतील, कारण पुन्हा येण्यासाठी काहीतरी नाविन्य हवेच ना. हा व्हिडिओ आवडल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटू लवकरच भगवान श्रीरामांच्या भूमीत अयोध्येमध्ये. तुर्तास येथे थांबू. फिरत राहू, भेटत राहू. पुन्हा भेटू. धन्यवाद.